नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् कर्म किं परं कर्म तज्जडं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनं जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनं फळखरे जीवा देवदेतसे कर्मश्रेष्ठना कर्म जडसे असुनी नश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियन्मुक्ति साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतनक्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन कायवाङ्मनः कार्यमुत्तमम् कायेन वाचन आणि मनानं जी उत्तमात उत्तम कार्य करणं शक्य आहे ती तीन पुढच्या अर्ध्या श्लोकामध्ये दिली. पूजनम जपः चिंतनम क्रमात. पूजा करता येते, जप करता येतो आणि चिंतन करता येतं. तज्जपः तदर्थभावनम. चिंतनाला जपाच्याही पुढे स्थान दिलेले आहे. पुढे रमणाने दिलेले आहे हेही लक्षात ठेवा. आपल्याकडे पण दिलेलं आहेत. तज्जपः तद अर्थभावनम. राम हे आहेच, पण राम कशाचं प्रतिनिधित्व करतो त्याचं चिंतनही मध्ये मध्ये होत असावं. पांडुरंग असेल तर पांडुरंग कशाचं प्रतिनिधित्व करतो, कसल्या गुणांचं प्रतिनिधित्व करतो याचंही चिंतन असावं. शब्द कसा निर्माण झाला त्याचं चिंतन असावं. कोणाला मंत्रशास्त्राच्या दृष्टीने माहिती असेल तर तसंच अक्षरांचं चिंतन असावं. तर हे सगळं चिंतन झाल्यानंतर मग त्यांच्या दृष्टीने ही पूजा म्हणजे जे काही आपल्याला काय वांग मनः याच्यात जे पूजन जप आणि चिंतन असा जो क्रमाने होतं ते साधता येईल. आता याच्यात आपण कायाबद्दल पाहिलं. पहिल्यांदा देहाचा विचार केला. देहाने देहाला पूजेचं साधन सांगितलं. त्यातल्या पूजेच्या साधनाविषयी आपण 3 प्रकार पाहिले. त्याचा मी गेल्या वेळेला पण एकदा उल्लेख केला की त्याचं सारांशाने लक्षात घ्यायचं म्हणजे पुढल्या ज्या 2 पूजा आहेत देहाने 3 पूजा करता येतात असं मी आपल्यासमोर ठेवलं होतं. अजूनही काही आपल्याला सुचत असेल तर तेही घ्या. तर पुढल्या पूजा ज्या 2 राहिल्या त्या करायला
सक्षम असावं, तत्पर असावं, समर्थ असावं, इतपत देहाची पूजा पहिल्यांदा करावी लागते. कारण पुढची कार्य करायला मनुष्य ॲलर्ट, इतपत तत्पर हवा. आपण पाहिलं असेल की फार भूक लागली तरी सुचत नाही स्वतः जप. आणि सरळच आहे, म्हणजे नवीन किंवा चुकीचं म्हणतो आहे असं नाही, पण सरळच आहे. फार भूक लागली कडकडून तरी माणसाला जप सुचत नाही, तो म्हणतो राहू दे. जसं देहदुःखाचं होतं, फार देहदुःख झालं की मनुष्य ओरडतो, तो म्हणतो राहू दे, राम नाही, पांडुरंग नाही, काही नाही. त्या क्षणी त्याला फक्त आई 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 करतो, बाकी काय करत नाही. असं आहे की जपच आहे, पण तो अगदी बाण नाही. तर त्या दृष्टीनं त्यावेळेला त्याला त्याचं काय आराध्य वगैरे काय ते काय तसलं काही नसतं. तेव्हा फार भूक किंवा फार या गोष्टी असल्या म्हणजे दुःख सहन होत नाही. पण असं म्हणून आपण भरपूर जेवावं तरी पेंगायला लागतं. काय करायचं, जेवलं नसलो तरी निरूपणात मनुष्य पेंगतो, तर त्याला काय होत असेल जेवल्यावर काय बघा. जर भरपूर समजा त्याच्या आवडीचं काही झालं समजा काय, तर तो स्वाभाविकपणे त्याला डुलकी यायला लागते, तर काय करणार. त्यामुळं आपण जेव्हा या देहाचा वापर करतो आहोत तर त्याची पहिली पूजा, आणि ती त्याच्यात अक्षमता येऊ नये. काय होतं, अशीच नुसती याच्या बाबतीत विचार करून चालत नाही की अक्षम म्हणजे या अर्थाने योग्य ते मनुष्याने आवश्यक तेवढं, समजा एक खाणं आहे तर आवश्यक तेवढं खाल्लेलं आहे, ठीक, म्हणजे तो अलर्ट राहणार आणि पुढचे काय 3 तास 5 तास त्याचं काय ठरलं आहे त्यानुसार तो जप करणार. यासाठी इतपत समर्थ आणि तत्पर मनुष्य असावाच. काय कोणास ठाऊक भगवंताची नामात एखादी झुळूक आली तर तितकाही सावध असावा. नामात समजा भगवंताची झुळूक येऊ शकते एखादी, त्या क्षणी त्याला एखादं दर्शन असेल, एखादा अनुभव असेल, एखादं काही झाड हलेल, काय हलेल, कशाशी त्याचं तादात्म्य होऊन एकदम त्याचा स्पर्श भगवंताचा होईल, तर त्याच्यासाठी तो तितका तत्परही असला पाहिजे, त्या क्षणी तितका सावधही असला पाहिजे. तेव्हा हा एक गोष्ट. याला जो आधार आहे तो स्थूल देह आहे, ज्याच्या साहाय्याने आपण जगतो तो स्थूल देह त्याचा आधार आहे. तर तो का तत्पर किंवा सक्षम किंवा समर्थ ज्या अर्थाने इथे म्हटलेलं आहे त्या अर्थाने तो का राहत नाही, त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. की देहाचा अतिवापर झाला, मनुष्य अति थकला तरी तो जपाला सक्षम राहू शकत नाही. आपण बघितलं असेल, समजा असं सकाळी 7ला उठून त्याची ड्युटी सुरू झाली आणि कधीतरी जेव्हा 11-12 वाजता संपले तेव्हा आल्यानंतर काय नाही, राम 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 म्हणत तो झोपेल, तेव्हा केव्हा झोपला हे सुद्धा कळलं नाही. अर्धी माणसं त्याच्याकडनं अवघड आहे म्हणून हे त्यात कधीतरी झोप लागेल, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर असं त्याचं असं होत असेल आणि जपात करता करता त्याला झोप लागली तर ठीक आहे, पण त्याच्या आधी त्याचा नेहमीचा जप झालेला असावा, इतपत तरी तो समर्थ असावा ना. अतिवापर त्याचा केला की पहिल्या 2-3 राममध्येच राम, तर त्यामुळे तसं नको व्हायला. तर त्याच्यासाठी त्याचा जप झालेला असावा आणि मग त्याने जप करता करता झोपावं, हे चांगलं. मग हे असं होतं याचं एक कारण अतिवापर आहे आणि किंवा अतिशय कमी वापर आहे, असं पण काहींच्या वेळेस जपाला कधी देह लावलाच नाही असंही जरी झालं आणि उरलेल्या कामी मात्र लावलेलं आहे असं जर झालं तर ते आशाने सुद्धा कदाचित त्याच्यावर म्हणजे त्याला एक लॅक्झिटी येते, त्याच्यामध्ये एक प्रकारचे शैथिल्य त्या माणसाच्या ठिकाणी होतं. जसं एखाद्या वेळेला मनुष्य स्थूल झाला शरीराने, म्हणजे स्थूल जड येतलं नाही खरोखरचं स्थूल, तर ते खरोखरचं स्थूल झालं तरीसुद्धा त्याला उठवत नाही जागेवर, अशी परिस्थिती येते. सोफ्यात बसलेले असतात लोकांना, ते म्हणजे सोफ्यावर नव्हे, सोफ्यात जे बसलेले लोक असतात की नाही, त्यांना तिथून ते चॅनल बदलायला सुद्धा उठून जावत नाही. आपण बघितलं असेल की तिथूनच रिमोटवर काय होते का, आणि नाही झालं तर एक वेळ नाही झालं तरी चालेल पण उठायला नको, हे जे आतून येतं ना त्यावेळेला देहाची स्थिती काय आहे आणि या देहाच्या सहाय्यानं आपण पुढच्या पूजा करू शकू का, आणि आपण स्वतःच्या देहाची अतिपूजा केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा अशा तऱ्हेनं मन नको म्हणतं, ह्याचा अर्थ आपण लक्षात घ्यावा की त्याला ते रिमोट पाहिजे. आता तर पूर्वीच्यासारखी टी व्हीची पण अवस्था राहिलेली नाही, टी व्ही आपल्या हातात आहेत, हे तिथेपर्यंत पण जायला नको. इथे एक बटन दाबण्याचे कष्ट होते ते सुद्धा आता नाही, नुसती बोटं फिरवता आलं तरी आपल्याला सगळं जग दिसत राहतं. इतकं आपल्याला आता बोटावर आलेलं आहे जग म्हणजे असं. मग आता त्यामुळे आता तेही कष्ट नाही, काय फिरवताना चुकलं तर परत उलटं फिरवायचं, उलटं फिरवताना तर उलटं फिरवायचं, काय ते येतेच समोर. त्यामुळे तितकी सोय झाल्यानंतर आता काय देहाला राहिलं आपल्या, मला सांगा काय कष्ट राहिले देहाला, वेगळे काहीतरी करावे लागतील, त्याच्याशिवाय हे होणार नाही. अर्थात हे इतकं हातात आल्यामुळं आता 2Gचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे, अजून 3Gचं काय झालं ते अजून काय कळलेलं नाही, आणि त्यांचं तिकडे 4Gचं काम चालू आहे एवढं आपल्याला माहीत असेलच. त्यामुळे यथावकाश आपली उरलेली सगळी प्रगती होईल आणि जे आपल्यावर हातात आता जे 10 फूट अंतरावरून बघा वगैरे, पूर्वीच्या काळात सांगत 10 बाय 10च्या खोलीत टी व्ही असला तर कोपऱ्यात ठेवा, टी व्ही लहान घ्या, त्यावेळेला केवढे नियम होते. आता काही नाही, आता डोळ्याच्या पुढे 1 फुटावर
टी व्ही आहे आपला, अशी परिस्थिती आहे. आता त्याचा परिणाम काय होतो आहे, तर ह्याच्यामध्ये होणारच की परिणाम. चांगला उद्योगधंदा एखादे बाकीचे चांगले चालतील, म्हणजे ऑप्थॉल्मवाले असतील समजा, डोळ्याचे नेत्रतज्ञ त्यांचे उद्योग उत्तम चालतील, मेडिकलचे चालतील, पॅरामेडिकलचे सगळे चालतील, म्हणजे कारण एकमेका सहाय्य करू असं. वृद्धाश्रमांची चलती होईल, सगळं होईलच. कारण ह्याच्यामुळे नुसतंच काही डोळ्यावर परिणाम होणार नाही, त्याच्याबरोबर जे मनात जाणार आहे त्याचाही परिणाम मनावर होणारच आहे. तर तो जो झालेला आहे ते ही अशा तऱ्हेने देहाची पूजा आपली नक्की करतो आहोत का आपण, आणि खऱ्या अर्थाने देहाची पूजा कोणती करणं अभिप्रेत आहे, देह सक्षम किंवा सावध राहण्यासाठी काय करण्याची गरज आहे ते आपल्या लक्षात यावं. असं एक भाग पाहिला. ही जर पूजा व्यवस्थित असेल तर पुढं देवांची पूजा आपल्याला खऱ्या अर्थाने करता येते, असा आपण दुसरा भाग बघितला. त्या देहाची पूजा, मग त्याच देहानं देवांची पूजा, म्हणजे अत्यंत स्थूल स्वरूपात आपण म्हटलं तसं सगुणाची पूजा, ज्याबद्दल आपण मागच्या वेळेला तपशिलाने पाहिलं. तर एक लक्षात ठेवा की सगुणाच्या पूजेचं एकच लक्षण की पूजा हे कृतज्ञतेचं किंवा स्मरणाचं किंवा ते स्मरण ठेवण्याचं, मनाला वळण लावण्याचं साधनही विसरू नये. सगुणाला कमी लेखण्याचा अर्थ नाही. सगुण आपल्या परीनं आपलं काम करीतच असतं. तिथे समोर जे काही असेल ते भले पांडुरंग असेल, बाळकृष्ण असेल, काय आपल्यासमोर काय असेल, राम असेल, काय असेल ते असेल, जे काही आहे ते आपल्याला कृतज्ञतेचं स्मरण देत असतं, ते आपल्या मनाला तो संस्कार वळण लावित असतं. तर त्यासाठी त्याची पूजासुद्धा मनापासून करण्यासाठी हाच देह वापरणं हे दुसरं पूजन आपल्याला करायचं आहे. ते करायला आपण सक्षम असलो तर हे करणार, म्हणून पहिल्यांदा देहाची पूजा केली, ती आंघोळ केली वगैरे सगळं केलं, ते तेवढ्यासाठी की ते सगळं आपण स्वच्छ ठेवलं. म्हणून आता देवांच्या पूजेला आपण गेलो, आणि ते गेल्यानंतर आपल्या मनाला त्याचं स्मरण होण्याचं निदान एक ऑकेजन दिवसात असावा. दिवसभरात केव्हा येईल का नाही सांगता येत नाही, कारण इतके बाहेर ताणतणावाचे आणि सगळ्याचे जे प्रसंग आहेत, जाणं येणं, वाहनं आहेत, बाहेर आपले उद्योग आहेत, त्याच्यामध्ये खूप व्यवहार आहेत, गुंतागुंती आहेत. ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये स्मरण राहील का नाही कोणा ठाऊक. पण निदान एकदा सकाळी पूजा केली असली तर तेवढ्याने तरी निदान आठवण होईल की आपल्याला दिवसभर स्मरण ठेवायचं आहे, आणि याच्या सहाय्याने हा दिवस चालणार. एक यातलं कुठलाही खटका बंद पडला तरी आपलं परत घरी यावं लागेल किंवा कुणाला तरी आणून सोडावं लागेल, इतकं हे यंत्र चाललं आहे म्हणून चाललं आहे अशापैकी आहे. तर ते ज्याने दिलं त्याचं आपल्याला स्मरण राहावं, म्हणून कृतज्ञतेचं किंवा स्मरण ठेवण्याचं, दिवसभर अनुसंधान टिकू दे अशी प्रार्थना करण्याचं ते एक स्थान आहे, ती एक संधी आहे. तेव्हा पूजेकडे एक संधी म्हणून ज्यांनी पाहिलं त्यांच्या हातून पूजा होईल. आणि न जाणो कदाचित असाही एखादा दिवस, म्हणजे येतही असेल, पण न जाणो असाही दिवस एखाद्या घरात उजाडू शकतो की पूजा कोणी करावी याविषयी चांगल्या अर्थानं, भांडण म्हणत नाही आता याला, पण चांगल्या अर्थानं म्हणणं आहे एकमेकांचं, तू नको मी करतो, तू नको मी करतो, असं घरात चाललं आहे. तेव्हा नाही विश्वास बसत, बरं जावं नसेल विश्वास बसत तर राहिला बघा. पण जर हे आपल्याला कळलेलं असेल की हे कृतज्ञतेचं किंवा माझा दिवस सगळा अनुसंधानात जाण्याचं उत्तम साधन आहे, तर मी ते साधन मी घ्यावं का तुम्ही घ्यावं असं होऊ शकतं. जर त्याचं महत्त्व कळलं तर हे होईल, नसेल तर तुझी पूजा झाली का तर आपण जेवायला बसेल, म्हणजे असं होईल. तर असं जे नेहमीपर होतं त्याचं कारण आपल्याला ती एक संधी आहे हे कळलेलं नाही. संधी असली तर मनुष्य त्याच्या मागे पळत असतो, आणि ही तर संधी घरात उभीच असते, पळायलासुद्धा लागत नाही. की आपल्या घरात देव आपल्यासमोर ठेवलेले आहेत, काय आपण उभे राहून करा, बसून करा, काय ज्या पद्धतीनं देवांना स्थान मिळालं असेल घरात, आपल्याला तर भरपूर स्थान मिळालेलं आहे, देवांना किती मिळाले कोणा ठाऊक, तर त्यानुसार जे काय त्यांना स्थान मिळालं असेल तर त्यानुसार आपण त्यांची आपल्या परीनं पूजा करावी, आणि स्मरण करून घ्यावं की बाबा पांडुरंगा मला दिवसभर सांभाळा, दिवसभर मला आठवण ठेव तुझी, आणि ती आठवण मला राहू दे माझी कामं करताना. तर आपल्या कामांच्या प्रतीवर, त्याच्यापासून मिळणाऱ्या आनंदावर, किंवा ते करताना आपल्याला एक अनुसंधानाचा जो आनंद आहे तो काम करताना मिळेल, याच्यासाठी ही मिळालेली संधी आहे ही देहानं दुसरं करायची पूजा. आणि तिसरं आपण ज्या अर्थाने थोडं पुढं जाऊन पाहिलं ते म्हणजे बाहेर जे जड आणि चेतन ज्या जगाशी आपला संबंध येतो त्या सगळ्यामध्ये परमेश्वर भरलेला आहे हे जाणून त्यांच्याशी व्यवहार ही देहानं करायची तिसरी पूजा त्यांना इथं अभिप्रेत आहे. या अर्थाने कायवांग मन कार्यम उत्तमम, कायेनी करायचं उत्तम कार्य हे पूजन. मग जपश्चिंतनं क्रमात, तर हे जडचेतनातला ईश्वर ओळखून आपला व्यवहार होतच असेल असं नाही, होत नसेल तर व्हावा. मग हे देहाच्याकडून इतरांची झालेली पूजा आहे, एक प्रकारची त्यांचं काम करणं ही त्यांची पूजा आहे. तर त्या अर्थाने ती पूजा व्हावी हे आपल्यासमोर असं. त्यानंतर झालं होतं आपण पाहिलं की त्याला जोडून, ह्या पूजेला जोडून पुढे अधिक विस्तृत असलेला किंवा त्यांच्या म्हणण्याचा अधिक खोल अर्थ असलेला श्लोक त्यांनी या उपदेशसारमध्ये पुढचा लिहिला, तर तो आपण पाहिला. जगत ईषधीयुक्त सेवनम,
तो त्या पूजेशीच निगडीत आहे, तसाच वाणीशी निगडीत दुसरा श्लोक आहे, तसाच कार्याशी निगडीत या इतर जी कार्य आहेत म्हणजे या चिंतनाचा आहे उदाहरणार्थ, तर त्याच्यासंबंधी अधिक विस्तृत त्यांनी पुढे श्लोक दिलेला आहे. तो अशासाठी दिला आहे की पहिलं हे किती झालं तरी स्थूल आहे, आपल्याला समजू शकणार आहे की एकाचा दुसऱ्याशी व्यवहार किंवा आपण देवाची केलेली पूजा किंवा आपण स्वतःच्या देहाची केलेली व्यवस्था, काय त्याचे राखलेली निगा, हे जे सगळं आहे हे कळण्यासारखं आहे तसा विचार केला जातो. पण त्यांच्या दृष्टीनं जसं परा अपरा पूजा असाव्यात तशी ही श्रेष्ठ पूजा कोणती, अधिक सूक्ष्म पूजा कोणती, की ज्याला हे काहीही लागणार नाही आहे पण एक स्थिती आहे आणि ती सांभाळता येईल, तर ती खरी पूजा या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहावा असं त्यांना म्हणायचं. म्हणून त्याने आणखीन एक श्लोक लिहिला, जगत ईषधीयुक्त सेवनम अष्टमूर्तिभृत देवपूजनम. 8 प्रकारच्या मूर्ती म्हणजे 8 प्रकारचे देव या जगामध्ये कोणाच्याही संबंधात आजही कधीही कुठल्याही काळी होते आहेत आणि आपला त्यांच्याशी संबंध येतो. तो ज्यांच्याशी येतो यांची पूजा करणं ही पूजा मानसिक आहे, अधिक समजूतदार आहे आणि खरं सांगायचं तर समजुतीचीच आहे, ती समजून घेऊन करण्याचीच आहे. या अर्थाने ही पूजा परापूजा आहे, श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे, ती तितकीच व्यापक आहे. आपण कुठेही असाल तरी करण्यासारखी आहे. यातली कदाचित देवपूजेला कदाचित बंधन असेल, व्यवहारामध्ये कदाचित आपल्याला ही दृष्टी नसेल, पण इथे मात्र याला काहीही लागत नाही. फक्त आपल्याला एक समजूत लागते की आपल्याला एक श्रेष्ठ प्रकारची किंवा सूक्ष्म किंवा व्यापक आणि असंही आहे कदाचित एखाद्या विशिष्ट घरामध्ये म्हणा किंवा एखाद्या पंथामध्ये म्हणा किंवा कुठल्या मूर्तीचं काही स्थान नसेल किंवा ती कदाचित ते घरात ते नसेल किंवा हा भाव नसेल त्याचा व्यवहार करताना, पण ज्याचा संबंध त्याला अपरिहार्य आहे अशा स्वरूपाचं जे ठेवणं न ठेवणं हा कदाचित त्याचा संबंध याचा विषय असेल, पंथाचा विषय असेल किंवा त्याच्या मताचा विषय असेल, असं असू शकतं. पण ही जी पूजा आहे ती ज्या अष्टमूर्तींची आहे त्यामध्ये जी 5 आपली महाभूतं सांगितली त्यांना तर पर्याय नाही आहे, कारण ह्यात कोणता पंथन कोणता धर्म हा विषयच येत नाही आणि त्यांनी म्हणूनच ते ऑन पार आहेत. ब्राह्मणांचे किंवा ह्या सगळ्या सत्पुरुषांचं अशा ठिकाणी ते जाऊन पोचतात की जिथे हे सगळे भेद मावळलेले आहेत. लौकिकदृष्ट्या हरिहरा नाही भेद वगैरे ते म्हणतात, हे तर आहेतच, हे अभंग आहेत, सगळं आहे, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आपण या परा किंवा श्रेष्ठ सूक्ष्म व्यापक सर्वांना निगडीत असलेल्या आणि सर्वांशी आतून आणि बाहेरून संबंधित असलेल्या अशा पूजेकडे वळावं असं त्यांना अभिप्रेत आहे. म्हणून जगत ईषधीयुक्त सेवनम, त्यातल्या सेवनमबद्दल आपण बोलू गेल्या वेळेला. तर अशा तऱ्हेचं जे सेवन या सगळ्याचं आपण करतो आहोत, ती पंचमहाभूतं, तो सूर्य, तो चंद्र, ह्या सगळ्याचं आणि जे जीव आहेत ते ह्या सगळ्यांची आपली असलेली अष्टमूर्तिभृत, त्या 8 प्रकारच्या ह्या सगळ्यांची असलेली आपला संबंध, त्यांची पूजा आता कोणत्या पद्धतीनं करता येईल त्याविषयी आपण पाहायला सुरुवात केली. तर या दृष्टीने आपण बघितलं तर इतर मूर्तीचे किंवा पूजेचे जे ज्याला आपण म्हणू की उपाधी आहे किंवा टॅग आहेत, काही विष्णू मंदिर असेल तर शंकरावाला तिकडं नाही जाणार, तो म्हणणार इथं नाही, आम्ही इकडं जात. ठीक आहे बाबा, जाऊ नको. कुठेतरी जातो ना, आम्ही म्हणतो आपलं नमस्कार, रामाला तरी जावा, शंकराला जायचं नाही. शंकराचं मंदिर आहे की रामाला नाही बाहेर, तो बाहेर, तो म्हणतो आम्ही नाही. अहो किती शैवन वैष्णव आपल्याकडे किती आपण मागून ठेवलेल्या गोष्टी, खरं सांगायचं काही नाही, सगळा एकच परमेश्वर. आपण नटवला, आपण जसा सजवला, आपण जसा त्याला आकार दिला तसा आला, नाही तर त्याच्या दृष्टीनं काही फरक पडत नव्हता. पण या बाबतीत मात्र आपल्या ठिकाणचे पृथ्वीतत्व, आपल्या ठिकाणची जी काही जलाचा पाण्याचा अंश आहे, जडाचा अंश आहे, जलाचा अंश आहे किंवा हे ज्या अर्थाने आपल्याला संबंध येतो अग्नीचा, तर तसा तेजाचा अंश आहे. ह्या सगळ्याला काही पर्याय नाही आहे आणि कुठलंही लेबलिंग नाही आहे त्याला, काही कसलंही, कुठल्या पंथाचं, कुठल्या ह्याचं कशाचं कसलंही हे नाही. म्हणूनच त्याला एवढी श्रेष्ठ पूजा म्हणलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे उलटं, हे तर कराच, पण त्याच्याबरोबर ह्या 3 पूजेच्या पुढे जा, तिथे तुमचा संबंध सगळ्या जगात कुठेही असला तरी, आणि जोपर्यंत मनुष्याला जाणीव आहे, जिवंत आहे, तोपर्यंत त्याचा संबंध कायम राहणार आहे. एखाद्या एरवीच्या पूजेची सांगता होईल, एखाद्या व्रताची सांगता होईल, एखाद्या देवाचं विसर्जन होईल, हे जसं आव्हान असतं तसं विसर्जन होईल, सांगता होईल, हे सगळं होईल, पण ह्याची सांगता नाही होणार. ह्याची सांगता आपल्याला कळणारच नाही, आपल्याबरोबरच होईल. कारण पृथ्वी आप तेज वायू आकाशशिवाय काही नाही आहे आपल्याकडे, तसा विचार केला तर. ते बाहेरही तसंच आहे जगामध्ये आणि आपल्यातही तसंच आहे. तर या अर्थाने ह्या बाह्यपूजनाने काही होत नाही असं नाही. बाह्यपूजनाने मगाशी म्हटलं तसं शरीराला एक श्रमाचा किंवा संस्काराचा, कृतज्ञतेचा, याचं सगळ्याचं एक वळण लागलंही, बरोबर आहे. तर त्याचा उपयोग झाला. पण आंतरिक पूजनाने अंतरंगाला वळण लागतं की माझ्यामध्ये पृथ्वीचं तत्व आहे. आपण बघितलं होतं हा रमणांचा मार्ग आहे. याला शेवटी त्यांनी हे ज्यावेळेला उपदेशसार संपतं त्यावेळेला रमणानुशासनम असं म्हणले आहे. रमणांचं अनुशासन आहे असं, त्याला खूप काही इतर विशेषण पण लावली आहेत, पण रमणांनी घालून दिलेला मार्ग, त्यांचं अनुशासन
त्यांच्या जे काही म्हणणं आहे त्यामधलं हे अनुशासन आहे. त्यांचं म्हणणं आंतरिक पूजन व्हावं, तेव्हा अंतरंगाला, त्यामुळे काय होईल, अंतरंगाला वळण लागेल. माझ्यामध्ये पृथ्वीचा वास आहे, माझ्यामध्ये जलाचा अंश आहे, माझ्यामध्ये तेजाचा अंश आहे आणि सगळे आहेत म्हणून हे सगळं आहे. नाही तर ह्यातलं काहीही कमी जास्तसुद्धा चालत नाही. आपल्यामध्ये वायूचं सुद्धा अंश आहे, पोकळ्या आहेत, आकाशाचं तत्त्व आहे, हा वायू सगळीकडे संचार करतो आहे अंगामध्ये, म्हणून हे सगळं चाललं आहे. आणि ह्याच्या पोकळ्या, तो वायू, याचं एकमेकांशीच नव्हे, एकमेकांशी तर प्रमाण आहेच, पण त्याच्याचबरोबर बाहेरच्या सृष्टीची सुद्धा जे हे सगळे अंश वावरतात त्यांच्याशी त्याचं प्रमाण आहे. ते बदलतं त्यावेळेला घोटाळा होतो. समजा जर आपल्या शरीरातले ह्या जे काही प्रमाण आहे त्याचं प्रमाण बाहेरच्या प्रमाणाशी जर बदललं तर त्याचा परिणाम आपल्या शरीराला आजार उत्पन्न होण्यात होतो किंवा ते शरीर बिघाड उत्पन्न होण्यात होतो. त्यामुळे आपल्या पोकळ्या किंवा त्याच्यातला तणाव याचंसुद्धा, ही पंचमहाभूतच आहेत, त्याच बाहेरही तीच आहेत. त्या पंचमहाभूताशी याचा थेट संबंध आहे आणि तो जो संबंध आहे तो कायम राहावा लागतो. तो मनुष्याचा जन्मापासून सांभाळलेला असतो, तो त्याच्या शरीराच्या अंतापर्यंत सांभाळलेला आहे. तेव्हा यांची पूजा ही अधिक श्रेष्ठ आणि आंतरिक पूजा आहे आणि ती करीत राहावी. आता त्यामुळे अंतरंगाला वळण लागेल, अंतरंगाला जाणीव होईल, संस्कार राहतील. अनेक गोष्टी असतील नसतील, पण त्या नसल्या असल्या तरी ह्या प्रत्येकाकडे असलेल्या ह्या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. आणि हे सूर्यचंद्र जे सांगितलं ज्या अर्थाने, तर त्या अर्थाने ते आणि बाहेरचे जीव हे सगळे मिळून ह्या 8 अष्टमूर्तीभृत देवपूजनम, अष्टमूर्तींचं पूजन आपल्याकडून व्हावं. तर अशी जाणीव असेल तर मग त्यामुळं त्यांचं म्हणणं टप्प्यानं काय होतं की हा विचार केल्यामुळे माझ्यात पृथ्वीचा अंश आहे, एक पृथ्वीचा अंश आहे आपण म्हणतो. समजा आपली पूजा आहे, म्हणजे आपण ते पृथ्वीच्या तिथपर्यंत आलो होतो, तर पुढे आपण जलाकडे वगैरे चाललो होतो, तर त्यातल्या पृथ्वीच्या अंशामध्ये पृथ्वीमधलं जे जड, म्हणजे पृथ्वी त्यातल्या त्यात सर्वात जड वस्तू, त्या जडाच्या अंशाची जाणीव असावी मला. माझ्यात पृथ्वीतत्व ही जी ज्या अस्थी किंवा ज्या जे काही अस्थिमांस म्हणजे हा जो विषय आहे सगळा, तो आपल्या शरीरामध्ये जो आहे तो सगळा पृथ्वीचा अंश आहे, याची जाणीव असली तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण आपला वेगळा राहील. हे सगळे जाग्यावर आहेत, त्या ठिकाणी आहेत, म्हणून हे सगळं ठीक आहे. यातल्या एकानंही आपली जागा जर इकडची तिकडे थोडी जरी सोडली, MM-मध्ये अगदी साध्या, तरीसुद्धा हे सगळं चक्र उलटंसुलटं होतं, त्याचा विकार उत्पन्न होतो आणि तो सोसवत नाही माणसाला ते दुःख. तर अशा तऱ्हेचे जड अंश आपल्यामध्ये जे आहेत यातल्या अस्थी आहेत. आपण बघतो अनेक वेळेला फ्रॅक्चर होतं, ते मागे पुढं होतं हाड वास्तविक. आता ते थोडं मागं पुढं असतं तर काय बिघडते असं येतं का मनात विचार? मनुष्य आहे तो पळत सुटतो, काय ते करा नाही एकदा जागेवर राहणार. ते खुब्यातले बसवायचे ना आपले हाडवैद्य म्हणायचे त्यांना लोक, तर तशा तऱ्हेचे ते ओढून ताणून तिथं बरोबर त्या खोब्यात हाड बसून टाकलं की एकदम हलका व्हायचा माणूस. कारण ते ज्या जागी असायला पाहिजे त्या जागी पृथ्वीचा अंश त्याच जागी असायला पाहिजे. तो थोडासुद्धा इकडे तिकडे चालत नाही. जरा इकडे तिकडे कुठेही अस्थिमांस म्हणजे जर काही झालं तर माणसाला साधं मान तिरपवली तर माणसाला सहन होणार नाही, साधं हाताला कुठे काही झालं तर सहन होणार नाही. हे सगळंच व्यवस्थित चाललेलं आहे. याचं कारण आपल्यामध्ये पृथ्वीचा जो अंश आहे तो जड आहे, ज्यात ती हाडं आहेत ती जड आहेत, तर ती आपलं कार्य करतात. म्हणून खरं सांगायचं तर पृथ्वी ह्यातलं एखादं अस्थिचं काम आहे. आपण बघतो एखाद्या माणसं काय साधं काय फार मोठं माणसाला व्हायला लागतं अशातलं वागणं, सहज अडखळून पडतो मनुष्य, काहीतरी होतं, धडपडतो, काहीतरी होतं, ते कुठेतरी खुब्याला लागतं, कुठे कशाला लागतं. मनुष्य जमिनीला खेळतो, म्हणजे वास्तविक पृथ्वी म्हणजे जमीन, बरोबर आहे की नाही? पण तिनं जर आपलं काम, ह्याच्यातलं जे काम आहे ते माणसाला उभं करण्याचं काम आहे, ते तिच्या कामात जर बिघाड झाला तर ती तिच्याकडेच जायचं, आसरा घ्यायची वेळ ती माणसाला. एक समजा जर त्याचं काही असं काही खुब्यात झालं, काही झालं, पाठीत झालं, अमक्यात झालं, मनुष्य जमिनीला खेळतो. म्हणजे तीच जमीन आपल्याला खरं सांगायचं तिचं जड अंश आहे ना तो, मग त्याने आपल्याला जवळात जवळ ठेवलं पाहिजे. तसं नाही ठेवत ती आपल्याला तिच्यापासून दूर आणि व्यवस्थित काटकोनात उभं केलं आहे, म्हणून आपली ही कामं चालली आहेत. आपण बसलो ते सुद्धा काटकोनात बसले आहोत म्हणून कामं चालली आहेत. त्यात कमी जास्त झालं की दुखायला लागतं माणसाला, हे होतो, विकार होतो. तेव्हा हे सगळे जडांश आपल्यामध्ये काम करतात. याची जाणीव ठेवून जगणं, हे मी व्यवस्थित सांभाळलं आहे असं नव्हे, ह्याची जाणीव ठेवली. आपण काय व्यवस्थित सांभाळ मला सांगा. सकाळी उठून आपल्याला काय सांभाळलं जाईल आपल्याकडून आणि काय जाणार नाही,
कुठे आपली पायरी चुकेल आणि कुठे ठेच लागेल काहीही आपल्या हातात नाही हे लक्षात ठेवलं तर हे सगळं चाललं आहे म्हणून चाललं आहे एवढं जरी म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे काही वेळेला आपल्याला वाटतं ना की बा एवढा मोठा देश आहे कसा चाललं आहे कोणाठो कसं काही वेळेला वाटतं की नाही आपल्याला बातम्या वाचल्यावर. तुम्हाला वाटतं की नाही मला माहिती मला अनेक वेळा वाटतं इतके सगळे एवढं मोठे टोकं एवढे मोठे इकडे तिकडे विस्तार प्रदेश सगळे लोक हे असे आहेत हे आहेत ते आहेत इतके प्रकार घडतात आणि सगळं चाललं आहे वर्षानुवर्ष. मग कसं चाललं आहे असं काही वेळेला वाटतं आपल्याला. तर तसं हे खरं सांगायचं ते तशीच आहे आवृत्ती आहे. कसं चाललं आहे कोणाठो सगळं आहे असं वाटावं इतकी परिस्थिती आहे. मग आपलं ते खूप व्यवस्थित चाललं आहे आणि ते त्यांनी चालवलं आहे म्हणून चाललं आहे. मी माझ्याकडून देहाची पूजा केली तशी माझ्याकडून मी प्रयत्न केले बरोबर आहे. मग असे जर नुसते प्रयत्न करून होत असतं तर पैलवान आजारी कशाला पडले असते मला सांगा. एखादा योगी मनुष्य अगदी योगा वगैरे रोज सगळं योगासन वगैरे सगळं म्हणजे हात योगा डेबद्दल बोलत नाही ते फार चांगलं आहे ते करत असावं. पण त्याच्याबरोबर समजा अगदी अगदी उत्तम सगळी योगासनं स्वतःसुद्धा योगासनं पण हे त्याचा उपयोग का मर्यादेपर्यंत झाला. त्याच्यानंतर तुम्हाला जर आजार तुमच्या वाटेला आणि तो येणारच तो कुठूनही येईल कारण एक अडवण्याची ताकद आहे ती वापरली ठीक आहे. तिथे आपण ते योगाने जास्तीत जास्त आपल्या परीनं अधिक सक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला हे करायलाच पाहिजे कारण ते मी नाही करेन तर मी आणखीन तकलाद होईन. तर त्यासाठी त्याचा उपयोग झाला. पण याचा अर्थ मला काही होणार नाही असं कोणी म्हणू नये कारण ते दुसऱ्या क्षणी त्याला होईल. इतकं ते चाललं आहे म्हणून चाललं आहे हे सगळी तत्त्व आपापली कामं करत आहेत आणि ते कामं करत आहेत म्हणून माझ्याकडनं काहीतरी कार्य या जगामध्ये शक्य आहे. कार्यम उत्तमम केव्हा जमेल त्याचं हे उत्तम कार्य केलं असेल तर हे जमेल ही जाणीव तेव्हा जड अंश त्यांनी आपल्यात ठेवला आहे आणि बाहेरसुद्धा म्हणून ही जे ठेवलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त महाराजांचं जसं अभंग आहे की पायी हो तीर्थाटन वंदू संतांचे चरण जे तो आता आपण काही घेऊ शकलो नाही तुझे रूप असत होते तर वगैरे धरो माझे हृदय. आता ह्या ठिकाणी आपल्याकडे असलेलं आता इथे पुढे जायचं आहे पण तेजाचा अंश ते आपल्याकडचे डोळे आहेत त्याच्यामध्ये तेज आहे आणि मग शेवटी काय पाहतात तेज आहे का नाही एवढंच पाहतात ना. ते संपलं की संपलं म्हणतात म्हणजे ते आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व केवढं आहे. तर हे जर महत्त्व लक्षात ठेवून राहिलो तर ह्या पंचमहाभूतांचं आपल्याकडे जे स्थान आहे शरीरामध्ये बाहेर तर आहेच आहे वेगवेगळ्या रूपाने आहे तर ते जे आहे त्याची जाणीव ठेवली तर हे काम होईल. पायी हो तीर्थाटन त्यांना एवढंच अभिप्रेत नाही. महाराज म्हणले वंदू संतांचे चरण तीर्थक्षेत्रात कशासाठी जायचं आणि अशाच तीर्थक्षेत्रांना जावं की कुठेतरी ज्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी सत्पुरुष गाठ पडेल. तीर्थात खरं जायचं असतं ते त्याच्यासाठी. अंबुराव महाराजांनी आपल्याला भाऊसाहेब महाराज वगैरे माहिती आहे ना परंपरा त्यांनी काय सांगितले ते की तीर्थाला जायचं ते तिथे कोणी सत्प्रवृत्त साधू साधक उत्तम साधक यातलं कोणी भेटतं आहे का बघण्यासाठी जायचं ते खरं महत्त्वाचं. कारण त्याच्याकडून तुम्हाला थेट संपर्काने काहीतरी मिळू शकतं त्यांचं साधन बघून आपल्याला प्रेरणा मिळू शकते हे बघण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आणि अशा ठिकाणी जायचं त्याला तीर्थ म्हणायचं. हे अमुक एक प्रसिद्ध झालं किंवा ते पावतं वगैरे तर तसल्यातल्या तीर्थाला वगैरे काय जाण्याचा आपला काही त्याच्याशी संबंध नाही जायचं त्याने जावं. पण तिथेसुद्धा पायी हो तीर्थाटन पण ते काय म्हणले वंदू संतांचे चरण तर त्याच्यासाठी ते वापरलं गेलं. तेव्हा हे शरीर माझ्यामधले हे सगळे अंश कार्य करतात त्यातला सर्वात मोठा जड अंश हा ह्या अस्थींच्या रूपाने काय अस्थी मांस ज्या म्हणतात तसं त्या रूपाने तो कार्य करतो आहे तो व्यवस्थित कार्य करतो आहे. म्हणून हे मला जडाचा मोठा हे वाटतं की काय जडाचं कौतुक असेल की आपण आता हे ह्या समाधी जागृत असतात आणि तिथे त्या ठिकाणी त्यांचं सूक्ष्म वास्तव्य असतं एवढं जड आहे. दगडाचं किंवा काय तुम्ही काय संगमनावर बसवाल काय जे बसवाल ते बसवाल पण शेवटी जडच ना. पण तिथलं जड त्याच्यातलं चैतन्य सांभाळायचं आणि त्याचा आपल्याला आज अनुभव येतो. ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला तेच इथे आहे ना मग ह्याच्यात तेच चैतन्य आहे ना. मग समजा आणि चैतन्यपासून आणखीन काय करायला पाहिजे ही इथंच सुरू आहे. फक्त आपल्याला जाणीव झाली तर नाहीतर समाधी ती जडच आहे पण तिच्यातल्या चैतन्यासाठी तिथं जातो आपण. काही दगड आणि संगमरवर बघण्यासाठी जात नाही. ते जर गेले असतील तर त्यांना काय उपयोग होणार नाही त्याच्यापासून काही. तसं माझं शरीर नुसतं वापरून उपयोग होणार नाही. त्यात चैतन्य धारण करण्याची शक्ती जशी समाधीच्या दगडामध्ये त्यातलं चैतन्य धारण करण्याची सत्पुरुषांचं शक्ती असते तशी आपल्या ठिकाणी ही शक्ती आहे. हे जर लक्षात ठेवलं तर याचा उपयोग आपल्याला काय करून घेता येईल ते ठरवता येईल. दुसरं आहे ही सगळी आपल्या त्याच्यात आपण पृथ्वीच्या उपासनेचे ती सारांश सांगितले ते आपल्या लक्षात असतील की तिच्या ठिकाणी असलेली सहनशीलता म्हणजे तिची उपासना काय. पृथ्वीची उपासना म्हणजे आपण एक पृथ्वीला फुल व्हायला नमस्कार केला हे आपल्या दृष्टीने बाह्य उपासना झाली. त्यांना आंतरिक उपासना अभिप्रेत आहे. मग काय उपासना अभिप्रेत आहे पृथ्वीचे जे गुण आहेत त्यांची उपासना करणं ही तिच्याबद्दलची आपली उपासना आहे. पृथ्वीच्या ठिकाणी अपरंपार सहनशीलता आहे. आपण पृथ्वीचं काय काय केलेलं आहे याचा आता इतिहास सगळा प्रसिद्ध होतोच आहे. तर ते काय आपण स्वतः काय वापर करतो एवढं जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की आपण पृथ्वीचा काही फार मोठा आदराने वापर करतो तशातला भाग नाही. तर हे सगळं करूनसुद्धा ती अत्यंत सहनशील आहे
तिच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया त्या अर्थाने येत नाही. आपण व्यवहारामध्ये एखादा मनुष्य बोलला तर लगेच माणसाचं दुसरा शब्द अरेला कार्य लगेच होतं. असं जर अरेला कार्य पृथ्वीने करायचं ठरवलं तेव्हा प्रत्येक ठिकाणी ज्वालामुखी तयार झाली असते. तसं काय झालेलं नाही. आपल्याकडे होतात ज्वालामुखी लगेच, की अरे म्हटलं की कार्य होतं लगेच, म्हणजे ज्वालामुखीच तो, फक्त तो छोटा असतो त्यामुळं काय थोडाफार काय आपले ते आपटबार असतात तसं होतं थोडंसं, तेवढंच आहे. जसे उडत असतात तर तिथे अरेला कार्य होतं, पण पृथ्वी ही सहनशील आहे, तिच्याकडून अरे कार्य होत नाही. किती काळाने कधीतरी एखादा ज्वालामुखी प्रदीप्त झाल्याचं आपल्याला कळतं. वास्तविक तिच्या पोटात किती पाय तेवढी उष्णता आहे आणि कधीही ती बाहेर पडू शकते आणि कुठेही बाहेर पडू शकते, पण ती करीत नाही, कारण ती म्हणते की जाऊ दे अज्ञानी म्हणून त्याला कळत नाही. आपण लहान मुलाचे जसे 10 अपराध झाले, 25 झाले, 10 वेळा 50 वेळा जरी मुलं लाथा मारले आपल्या अंगाला तरीसुद्धा आई त्याला काही करीत नाही, परत जवळ घेत. तसं आम्हाला पृथ्वीने जवळ घेतलं आहे, त्या जडा अंशाने जवळ घेतले म्हणून आमचं चाललं आहे खरं सांगायचं तर. एवढी जरी जाणीव झाली तरी तिची उपासना होईल. त्यासाठी सहनशीलता. दुसरं आपण पाहिलं होतं की तिचे आधार देण्याची तिची क्षमता, किंवा तिसरं पाहिलं होतं क्षमेची जी क्षमता ती आहे, ही क्षमा आहे. तेव्हा क्षमा करायला शिकणं हा फार मोठा गुण आहे आणि तो ज्यांना साधला त्यांनी पृथ्वीची खऱ्या अर्थाने उपासना केली. आता ह्याच्यात कुठे बाहेर जाणं नाही, येणं नाही, ही सगळी आंतरिक उपासना कशी आहे बघावं, की ह्याचं चिंतन करूनच ही आपल्याला करता येते. आणि केली तर मनुष्याचं अंतरंग बदलतं, कारण त्याचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, शरीराकडेही बदलला, बाह्यही बदलला. तेव्हा ही पृथ्वी बाहेर जी आहे ती आणि आत माझ्यात वावरते ती, या दोन्हीबद्दल तो एवढा कृतज्ञ आहे की त्यामुळं सहनशीलता आहे, क्षमा आहे आणि आधार आहे. पृथ्वी सगळ्यांना आधार जो देते तसं आपल्याकडून काही कोणाला शक्य असेल तो आधार देता येईल का, हा आपण विचार करावा. पण तो पृथ्वीच्या संदर्भातच आहे असं नाही, माणसांच्या संदर्भात आहे, जीवांचा आहे, पशुपक्ष्यांचा आहे, कशाचंही आहे, झाडाचा आहे, सगळ्याच आहे. त्याला आपण कुठेतरी आधार दिला का? आपल्या लक्षात आलं की इथे आधार देण्याची गरज आहे तर आपण तो दिला का? तर गरजेला तरी निदान तो आधार देण्याची आपल्याला जर समजा वृत्ती निर्माण झाली तर आपल्याकडून पृथ्वीची त्या अर्थाने उपासना होईल. तर पृथ्वीची उपासना व्हावी हा प्रश्न आहे, तर ती कशी करावी हा एक आहे, हा सूक्ष्म उपासना आहे. आता दुसरी पाण्याबद्दल बोललो होतो त्यावेळेला आपल्याला त्या पृथ्वीचं बोलताना सुद्धा पाण्याबद्दल म्हणलो होतो. पाण्याची ही उपासना अपेक्षित आहे. ती आपण आता ज्या अर्थाने पाणी काय होतं, वापरात आपली उपासनेची वृत्ती आहे की नाही हे कळतं. मनुष्याचा जसा संबंध ज्याप्रमाणे आपण त्याच्याशी वागू तर त्याप्रमाणे आपलं कळतं की आपल्या मनात किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती द्वेष आहे, किती मत्सर आहे, किती कमीपणा, काय जे असेल ते सगळं आपल्या त्या वर्तनात व्यक्त होतं. संभ्रमाची आहे ती काय, स्नेहो जैसा ये व्यक्ती नाही का. आपल्याकडे माऊलींनी सांगताना सांगितलं की तुम्ही संभ्रम म्हणजे त्यावेळेची ह्याची तयारी, स्वागताची तयारी, संभ्रमाची आहे ती, तर स्नेहो जैसा ये व्यक्ती. तेव्हा त्या माणसाच्या मनामध्ये आदर किती आहे हे त्यांनी तो येणार म्हटल्यावर केलेल्या तयारीवरून कळतं असं त्यांनी म्हटलं. तर त्यांनी उदाहरण जे दिलेलं आहे ते इतकं विशेष आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपल्याकडे कोणाला जर आदराने बोलावलेलं असेल आणि त्याच्या मनात आपल्या मनात त्याच्याविषयी इतका आदर असेल तर आपल्याला जे म्हणून चांगलं करता येईल, जे म्हणून त्याला आवडेल ते आपण करायचा प्रयत्न करू. ते दारात मनुष्य त्याची वाट बघत उभा राहतो इथपासून, ते त्याचे पदार्थ त्याचे काय त्याच्यासाठी केले आहे ते त्याला आवडेल की नाही याची काळजी घेऊन त्या स्वयंपाकापासून त्याची सगळी तयारी. याच्यात संभ्रमाची आहे ती स्नेहो जैसा ये व्यक्ती. तर तसं त्याच्यावरनं कळतं की त्याच्या मनामध्ये किती आदर आहे. तेव्हा त्या तयारीवरून कळतं. त्या तयारीत फार जास्त गोष्टी करायला लागतात असं नसतं, तुमचा भावच कळतो त्याच्यातला. जसं माणसाचं तुळशीपत्रसुद्धा त्या मोठ्या पुष्पगुच्छापेक्षा मोठं असू शकतं, कारण का ते भावाचं आहे. म्हणून एका तुळशीदळाने तुळीला हरी ते जे आहे ते तिलाच शक्य आहे, कारण तिचे ते तुळशीदळातच एवढा भाव आहे की बाकी सोनं नाणं काय 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 त्याच्यापुढे त्याचं ते तो भगवंत नाही तुळला लागतं, त्याच्यासाठी त्याला तुळशीपत्रच लागतं भावाचं. तर तशा तऱ्हेचं हे भाव असेल तर तो त्यातून व्यक्त होतो. तर तसं आपल्याला ह्या पाण्याच्याबद्दल आपण काय भूमिका घेणार आहोत त्याच्यावर अवलंबून आहे. पाणी आहे, ह्याचा वापरही होतो आहे. पाणी नाही तिथली परिस्थिती बघितली म्हणजे आपण पाणी कसं वापरावं हे कळतं. इथपर्यंत आपण आलो की आपण पाणी कसं वापरावं. मी अनेक वेळेला म्हटलं की आपल्याला बेसिनचं उदाहरण दिलेलं आहे, आपल्याला साध्या पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. मागच्या वेळी म्हटलं मी बेसिन सुरू आहे आणि मनुष्य तोंड धुतो आहे, तसं बेसिन सुरूच आहे, तो तोंड धुतो आहे, बेसिन आहे, पाणी पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण मध्ये आपण काही काळ आपलं काम करीत असतो त्यावेळेला ते पाणी थांबू शकतं. त्याच्या वापरावर मी सांडलवण करू नये ही पाण्याची पूजाच आहे एक प्रकारची, कारण ती रिसोर्स वाया घालवण्यासारखं आहे. ते व्यवहाराच्या दृष्टीनं तर आहेच आहे, पण इकडे पूजा म्हणून सुद्धा मला त्याच्यातलं कुठलं वाया घालवायचं नाही आहे, कारण त्यातला प्रत्येक थेंब हा एक मोठी कृपा आहे हे त्याच्या लक्षात असेल त्याच्याकडून ते वापर त्या पद्धतीचं होईल. तर हे होईलच. आणि जे साधारण ज्याला म्हणू आपण चैनीचे किंवा अशा स्वरूपाचे वापर आहेत ते टाळणं हे तर आपलं कामच आहे, कारण शेवटी उद्याची युद्ध पाण्यावरनं होणार आहे. तेव्हा आत्ता टबात काही थांबण्याचं कारण नाही फार वेळ.
असले तर काढून टाकले तरी चालतील. कारण का, पुढे उद्या पाण्यावर जे युद्ध होणार आहे त्याचा आपल्यावर जो परिणाम आहे तो तेवढ्या प्रमाणात तरी कमी राहील. युद्ध होतील, ज्यांनी हे केलं हे त्यांच्या वाट्याला युद्ध येतील, त्यांच्या वाट्याला त्याचे परिणाम येतील, पण ज्यांनी हे जपलं आहे त्याच्या वाट्याला पाणीच येईल, त्याच्या वाट्याला पाण्याचं युद्ध येणार नाही. एवढं जर आपल्याला समोर असलं तरीसुद्धा मागे पूर्वी बघितलं असेल, आपणही बघितलं आहे. आपण काय फार जुन्या काळात जायचं काही कारण नाही, पण ज्या वेळेला हे आता नळाला पाणी आहे, बादलीने पाणी हातपाय तोंड धुवायचं आहे समजा, बादलीने आणि तांब्या असं जर ठेवलेलं असेल तर मनुष्य त्याच्याकडून होणारा पाण्याचा विनियोग प्रत्येक वेळेला किमान तांब्या बुडवून मग पाणी मिळणार आहे या जाणीवेनं आपोआप कमी होतो. वापर कमी होतो की नाही बघा तुम्ही तांब्या बंड हे जे ठेवायचं आहे ते जे काय बादली आहे तर त्याच्यात एक तांब्या ठेवा आणि हातपाय धुवायला सांगा, त्याच्याकडनं आपोआप कमी होईल. तिथे नळ ठेवा, तो सोडून ठेवणार सुरू, त्याचे सगळं समाधान होईपर्यंत. तर हेच आपल्याला टाळता येण्यासारखे, पाण्याची ही पूजा करायची आहे म्हणजे तिचा वापर अत्यंत नियंत्रित आणि अत्यंत गरजेपुरता करणं हे आपलं स्वतःचं आणि आपलं स्वतःचं हित ह्या उपासनेमुळे साधल्यासारखं आहे. तर हे आपण लक्षात ठेवावं. असल्या सुधारणांना अजिबात बळी पडू नये. महाराजांनी तेव्हाही सांगून ठेवलेलं आहे, ते सगळ्या बाबतीत लागू पडणार आहे की साहेबाच्या सुधारणाने आपलं कल्याण होणार नाही असं त्यांनी तेव्हा स्पष्ट सांगितलं आहे. आणि त्यातलं काय काय अकल्याण होतं आहे ते आता समोर येतं आहे आणि अकल्याण झाल्यानंतर मग आता सावध होऊन तोपर्यंत पाणी निघून गेलेलं आहे. आता ते सापडत नाही आपल्या हातात अशी परिस्थिती आहे. आणि आपल्याला प्यायच्या पाण्याची आता टंचाई अशी परिस्थिती आहे की जी पुढे आता पुढच्या पिढीला हळूहळू दर टप्प्याटप्प्याला ती पुढे सोसावी लागणार आणि नसेल तर विकत घ्यावं लागणार. आता इन्स्टॉल केलीत कोल्हापुरात नाही का ATM मशीन पाण्याची बसवली, तर तुम्हाला माहितीच असेल, तर ती मशीन बसवावी लागेल, तेवढ्यावर पाणी मिळेल आणि अर्थातच विकत मिळेल, फुकट नाही मिळेल, चार्जेस पडतील. आत्ता सध्या सोय म्हणून पहिल्यांदा जसं देतात आता बँका वगैरे नाही का देत, पहिल्यांदा अगदी फ्री फॅसिलिटी असते, खूप ठिकाणी खूप अशा गोष्टी फ्री असतात पहिल्यांदा आणि नंतर मग हळूहळू डेबिट पडायला सुरुवात होते प्रत्येक चार्ज. तर तसं आपल्यावर मग ते डेबिट पडणार आहे, इथे लक्षात ठेवलेलं बरं. तर तिथे आता पाण्याचे ATMs बसवलेले आहेत, आपल्याला माहिती असेल कोल्हापूरला आता सुरुवात केलेली आहे. आता हे पायलट प्रोजेक्ट आहे, म्हणजे आता आपलं काय होईल याच्यावरनं आपण ओळखावं आत्ताच आणि आपल्या पुरतं पाण्याचा जपून वापर केला तरीसुद्धा पाण्याची उपासना आहे एवढं लक्षात ठेवा. आपल्याला या मार्गाला जावं लागणार नाही. तर हे साधे जे सुधारणा म्हणून आले त्याच्यामध्ये आता ज्यांचा नाईलाज आहे वगैरे ठीक आहे, हे कमोडला वॉटर टँक असतात, किती लिटर पाणी एका वेळेला जातं याचा आपण साधा विचार करा. तर तेच जी माणसं पाण्यात तांब्या घेऊन जात होती त्यांच्याकडून किती विनियोग होत होता बघा. गरज आणि त्याचे सांगड हा प्रश्न कधी सोडून चालणार नाही, कारण तो आपण सोडला तर त्याचा परिणाम आपल्याला नक्की पुढे बघावा लागणार आहे, हे नक्की आहे. तर या दृष्टीनं ज्याचं नाईलाज आहे म्हणून ज्याचा टँक आहे त्याला मला काय म्हणायचं नाही, पण जिथे हा वापर टाळणं शक्य आहे तिथे त्यांनी तो टाळावा. आपोआप त्याचा परिणाम आपल्याला चांगल्या तऱ्हेचा अनुभवायला मिळेल. ही सगळी त्याची सेवाच आहे. तेव्हा आणि पुढची युद्ध ही होणारच आहेत आणि ती पाण्यावरून होणार. तेल आणि पाणी या दोन गोष्टी अशा राहणार आहेत की जे युद्धाची कारणं असतील. बाकीचे ती भूमी वगैरे राहू दे म्हणतील, ते आपल्याला सांभाळणं शक्य नाही दुसऱ्याचे, पण ते अशा तऱ्हेच्या कारणासाठी मात्र जसं तेलावरून युद्ध झालं एवढं मोठं आपण पाहिलं की महायुद्धाची त्याला सर होती, अशी युद्ध त्या तेलावर झाली, तर ती आता पाण्यावर होती. हे होणार तर त्याच्या आत आपण या पाण्याचं आणि त्याच्या जलतत्वाचं महत्त्व लक्षात ठेवावं आणि त्याचा निदान योग्य वापर करावा, गैरवापर टाळावा. शक्य असेल तिथे जलदान करावं आणि त्याच्या पाण्याच्या उपकाराचं स्मरण ठेवावं. आपल्यामधलं पाणी आहे ते आटलं तर आपला व्यवहारसुद्धा शरीराचा चालणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याचं किती ठिकाणी त्याचा वापर त्या पाण्याचा होत असतो. साधे डोळे उघडतात त्याच्यामध्ये असते आपल्याकडे तो द्रव आहे, तो द्रवरूपच आहे, ते पाणीच आहे. तर ते जोपर्यंत तशा व्यवस्थितपणे काम करीत असतो तोपर्यंत हे सगळी यंत्रणा काम करते. की ते आटलं किंवा तिथलं जर प्रमाण बदललं तर आपल्याला आपला व्यवहार अवघडून बसेल साधा डोळ्यांचा पाहण्याचा. आणि तो एकदा व्यवहार अवघड झाला की माणसाचे बाकीचे सगळे व्यवहार त्याच्यावर अवलंबून असलेले अवघड होतात आणि मग मनुष्य परत स्वाधीन होतो, परावलंबी होतो. हे जीवन आपल्याला टाळायचं असेल तर पाण्याची उपासना हा याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग नाही. या अर्थाने आपण याच्याकडे बघावं तर होऊ शकेल. तिसरं आहे ते तेजाची उपासना आहे. त्याच्याबद्दल केली नव्हती सुरुवात, ती अग्नीची आहे. तेज म्हणा अग्नी म्हणा, आपण कुठल्याही अजूनही विचार केला तरी त्याचा अग्नीचं आपल्याला संबंध येतो तो तेजाचाच येतो थेट. अग्नीशी काही आपला येत नाही, पण अग्नी हे तत्व आहे, त्याच्यातला हा जो तेज आहे तर त्याची उपासना म्हणजे सुद्धा आत्ता जसं म्हटलं तसंच आहे शेवटी, की तिथे आता आपल्याला हे तेज म्हणजे हे आपली वीज हे आजचं त्याचं स्वरूप आहे. तर तेजाचं आता बाहेर सूर्य नसला तरी आपल्याकडे इथे सूर्यापेक्षा जास्त प्रकाश देणारे आपल्याकडे लॅम्प्स आणि ही गोष्टी आहेत. तर त्याचा वापर किती कोणी कधी किती प्रमाणात करायचा हा विचार जर केला नाही तर आपल्या वाट्याला वीज टंचाई येते. हे सगळं पुढचं आपल्याला माहिती आहे. तर ते तेज का कमी पडतं, तर हे तेज आपण व्यवस्थित वापरलं गेलं नाही आपल्याकडून म्हणून कमी पडलेलं आहे एवढं लक्षात ठेवलं. त्याचा परिणाम मृत्यूवर नाही झाला, कृतज्ञता नाही राहिली तर मनुष्याकडून गैरवापर होतो. मी बघितलं वापर केव्हा जातो माणसाचा, म्हणून ती पहिली पूजा आहे.
आधी ज्या बाह्यपूजा आहेत त्या सुरुवातीला सांगितल्या त्या 3 एवढ्यासाठी आहेत की माणसाच्या ठिकाणी कृतज्ञता असावी की अरे हा अग्नी आहे, आपल्या स्वत्व अग्नीचं किंवा तेजाचं स्वरूप आहे, म्हणून हे आपल्याला सगळं मिळतं आहे. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की साध्या गोष्टी असतात की बघितले की खोली रिकामी आहे, आत फॅन लावलेला आहे आणि लाईट लावलेली आहे, माणूस कोणी नाही. अशा तऱ्हेनं किती वेळ आता आत कोणीतरी असलं पाहिजे, जाताना त्याचं लक्ष नाही, त्यांनी लाईट बंद केला नाही, फॅन बंद केला नाही आणि ते सगळं सुरू आहे. अशा वेळेला त्याचं काय होईल? त्याचा जो विनियोग आहे ते जड आहे, त्याचं काय संबंध नाही. ते म्हणजे चालू ठेवलं बटनावर अवलंबून आहे, चालू राहिलं की चालू राहतं. आता ते राहिलं तर कन्झम्पशन होत नाही का? आपला काही बिल येण्याशी संबंध नाही, तो आहेच आहे, पण त्याच्याबरोबर खरं सांगायचं तर आपण एक प्रकारची ऊर्जा वाया घालवायची त्यावेळेला. तर ह्या वेळेसाठी एवढं जरी आपलं पाळलं तरीसुद्धा अगदी मी साधं म्हणतो, फार मोठं काही खोलात जायची गरज नाही की माणसं जिथं नाहीत तिथं लाईट नाही ठेवला नाही, तेवढंच म्हणतो आम्ही, त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणत. की माणसं जिथं नाहीत, माणसं आहेत तिथं आहेतच आता लावलेली लाईट, बरोबरच आहे, व्यवहार आहे, दिसलं पाहिजे, कामं झाली पाहिजेत, हे सगळ्यासाठी आपल्याला गरज लागणार. पण एक लक्षात ठेवायला हरकत नाही की माणूस नाहीत तिथं जर लाईट ठेवला नाही तर जिथं माणसं आहेत तिथं लाईट कमी पडणार नाही. आमचं सरळ तर्क आहे साधा. ते आपल्याला का कमी पडलं आहे की कुठेतरी माणसं नसताना लाईट आहे, म्हणून जिथे माणसं आहेत तिथं आता लाईट नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आज मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला पाहिजे तसं खेड्यामध्ये असू दे, शहरामध्ये कुठेही आता सगळे एकाच आता बोटीत बसल्यासारखी अवस्था झाली. तर हे का होतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा अग्नीचं आजचं रूप जे आहे ते वीज आहे, दिवे आहेत, अगदी पुढे म्हणजे ऊर्जा आहे, अणुऊर्जा आहे, सगळ्या आहेत. ह्या सगळ्यांचा वापर करताना तो विधायक होतो आहे का, तो वापर विघातक होतो आहे का, एवढं तरी आपल्याला पूजेचा विचार करताना करता येईल ना. आपण देवाला सुद्धा साधं कोरांटीचं फुल घालायला राहत नाही, आपण म्हणतो चालेल, त्याला चालेल, तुमच्याकडे नसेल तर चालेल, काहीही चालेल, वाळकी काडी काय वाळकं पानसुद्धा चालेल म्हणलेलं आहे. पण हे देवाचा मोठेपणा आहे. आपल्याकडून आपल्याकडे असताना आपण घालू नये असं केलं नाही का? आपण असताना घालतो आणि नसताना मग म्हणतो आता बाबा माझं तुळशीदल, आता माझं काय असेल ते वाळलेलं पान चालतं आहे देवाला. पण ह्याचा अर्थ वाळलेली पानं घालावीत असं काही देवाने अपेक्षित नाही आणि आपणही घालावे असंही अपेक्षित नाही. मुळात आपल्याकडे जे उत्तमात उत्तम असेल ते द्यावं. फूल तरी का द्यावं की ह्याच्यावरचा त्या वेलीवरचा किंवा त्या वनस्पतीवरचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे शेवटी फुल आहे, त्याच्यापेक्षा आणखीन काय व्हायचं नसतं. म्हणून सर्वोत्तम जे आहे ते देवाला अर्पण करावं. आपलीसुद्धा अर्पण करण्यासारखी काही कर्म अशाच आहेत की जे सर्वोत्तम आहेत, जी देवाला देता येतील. मग अशा तऱ्हेची आपली काही कर्म आहेत का आपण विचार करावा की ही देवाला देता येण्यासारखं कर्म आहे, कुठले असू दे. मग आपण हे जसं वापरतो तसं या सगळ्याची ऊर्जेचा वापर आपण उत्तमात उत्तम केला आहे का? तर तो जर केला नसेल तर जो उत्तमात उत्तम केला नाही किंवा विघातक केलेला आहे त्यांनी ही पूजा होणार नाही आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे बाकीचे ज्या गोष्टी होत आहेत, आज प्रदूषण आहेत, हे आहेत, हे सगळं त्यामुळे होते. आता क्षणभर आपण हाही विचार करावा की आपल्याकडे तेजाचा आपल्याशी संबंध अग्नितत्वाचा आहे, तो डोळ्यांशी आहे. तर डोळ्यांचा वापर काय करावा? सृष्टी पाहण्यासाठी आहे, व्यवहार करण्यासाठी आहे, ज्ञान मिळवण्यासाठी आहे, सगुणाची उपासना करण्यासाठी आहे, सगळ्यासाठी याचा सगळ्याचा वापर या तेजाचा होऊ शकतो. ही तेजाचा योग्य कामी वापर ही त्याची उपासना आहे. आता तेजाचा योग्य कामी वापर म्हणजे ह्या डोळ्यांचा योग्य कामी वापर, तो शुद्धीसाठी, माझ्या प्रगतीसाठी, पारमार्थिक प्रगतीसाठी, माझ्या आत्मिक उन्नतीसाठी, याच्यासाठी जो वापर केला तो क्षम्य आहे. पण जगात बघण्यासारखं खूप आहे म्हणून सगळं बघितलं पाहिजे असं नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी डोळ्याचा वापर आपोआप कमी होईल. जगात जे सगळं मांडून ठेवलं आहे त्यात बघण्यासारखं खूप असेल म्हणून मी जगभर बघत बसावं का? तर ते काही बघण्याची गरज नाही. आपल्या जगात दुसरीकडून या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात जरी गेलात तरी तिथे तेच आहे. त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी उलटं वेगळंच बघायला मिळेल की नाही आलो असतं तर बरं झालं असतं असंही वाटतं. हे सगळे जे अनुभव येतात त्यामुळे जगात बघण्यासारखं खूप आहे हे मलाही मान्य आहे. पण त्याची मला गरज आहे का हा प्रश्न आहे. कारण माझे डोळे त्याच्यासाठी वापरले जाणार आहेत. माझ्या पूजेचं काय? माझ्या पूजा साहित्यात एखादी गोष्ट कमी पडली तर माझी पूजा पूर्ण होत नाही. साधी त्याच्यामध्ये गंध नाही, त्याचं हे नाही, त्याचे अक्षत नाही, काय त्याला फूल नाही, काय नाही, अशा अवस्थेत त्याची पूजा म्हणजे काय? आता नमस्कार म्हणजे पूजा समजायची, दुसरं काय समजायचं? तर तशी वेळ आपल्यावर आपल्या तेजाचा जो अंश आहे तर त्याच्या बाबतीत येईल. म्हणून त्याचा योग्य वापर आणि तो कमीत कमी आणि जेवढा गरजेचा आहे तेवढा केला तर ते हे साधता येईल. याच्यातला जो चौथा आहे तो वायू आहे. तर आधी आपल्याला बोलल्याप्रमाणे वायूचा वापर, खरं सांगायचं तर आपण जगतोय तेच त्याच्यावर जगतोय. एवढी जाणीव जरी रोज श्वासाची राहिली, त्या वायूची राहिली किंवा त्या वायू तत्वाची राहिली तरी आपल्या लक्षात येईल की हे त्याच्यावर चाललेलं आहे सगळं. मग सकाळी उठल्यावर एक नमस्कार वायूला करायला काय हरकत आहे की ज्या वायूमुळं आपल्याला श्वास शक्य आहे, ज्या वायूमुळं मी आत्ता बोलतो आहे,
तर हे ज्याच्यावर चाललं आहे ते सगळं त्याचंच आहे ना, मग त्याची त्याला नको का करा त्याची आठवण करायला, सकाळी नमस्कार नको का करायला, की जगामध्ये वायू आहे. आपल्याला ज्या वेळेला घुसमट होते त्यावेळेला काय होतं, वायू अडकतो म्हणून ना, वायू पुरेसा मिळत नाही म्हणून ना. मग त्यावेळेला त्या वायूचं महत्त्व काय आहे हे आपण ओळखून जर राहिलो तर ही पूजा होईल. ही परापूजा, ही पुढच्या सूक्ष्म पूजा आहे. तर त्याचा आपण आजन्मचा आला तो श्वास आपण बघितलं आहे, आजन्म चालू आहे मनुष्याचं. तर त्या श्वासाची त्याला सकाळी उठल्यावर श्वासाची जाणीव झाली आणि त्यांनी श्वासाला नमस्कार केला, वायूला नमस्कार केला तो देणार आहे. असं कुठे झालं का बघा. होत नसेल तर आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि त्याची गरज आहे. कारण हा श्वास माझा अत्यंत सुरळीतपणे आणि तेवढं पुरेसा वायूचं बाहेरचा पुरवठा हा आपल्याला असला पाहिजे, तर आपलं जीवन चालणार. इतकी अगदी प्राथमिक गोष्ट आहे. तर एवढं जर लक्षात ठेवलं तर मग त्याचा वापर आणि ही सगळी जी पूजा त्यांना अभिप्रेत आहे ती करता येईल. आता ह्या वायूचा आपल्या शरीरातला जो दुसरा संबंध आहे तो वाचेशी आहे, हे आपण लक्षात ठेवा. आपण जे भरून घेतलेलं आहे, ही पेटी चालते साधं, ती भरून घेते. तर भरून घेतल्यानंतर ज्या वेळेला ती सोडणार आहे त्यावेळेला हे स्वर वाजणार आहे. तर तसं मी जो श्वास भरून घेतलेला आहे तो सोडताना मी बोलणार आहे. आपण बोलताना परमेश्वरानेच आपल्यावर पहिल्यांदाच बंधन घालून ठेवलेलं आहे की निम्मच वापर मी जे देतो आहे त्यातलं. त्यांनी जो श्वास दिलेला आहे त्यातलं फक्त निम्मा आपण वापरायचं बंधन घातलं आहे. नाहीतर आज श्वास घेता घेता सुद्धा बोललो असतो कदाचित आम्ही. ते बोलताच येत नाही म्हणून थांबावं लागतं. तर परमेश्वरानं काय पूजेचे बंधन घालून ठेवलं एवढं लक्षात ठेवावं की त्यांनी मुळातच सांगितले मी तुला एक श्वास दिला त्यातला फक्त निम्मा वापरायचा बोलायला, उरलेलं नाही वापरायचा. आता हे जर त्याला अभिप्रेत आहे तर जे मला उरलेलं निम्म वापरायला दिलेले त्यातलं सुद्धा मी निम्मच वापरावं ना. याला मौन म्हणा. मग मौनाने सुद्धा ह्या वायूची पूजा होते, कारण त्याच्याच सहाय्याने आपण बोलतो. आता जे काही बोलणार आहे ते 25%वर जे काय आता 50च झाले, 50तले 25 झाले. आता 25तलं जे बोलणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बोलायचं याचा प्रश्न आहेच. ते परमेश्वराला मंजूर आहे का, महाराजांना चालेल का, गुरुदेवानं चालेल का, मामानं चालेल का, हा विचार जर केला तर क्षणभर त्याचासुद्धा पूजेसारखा वापर होईल. म्हणून माणसाचं बोलणंसुद्धा पूजेसारखं असं, त्या वायूची जणू काही तो पूजा करतो आहे. अशा परिस्थितीत जो बोलेल ना त्याला साधली पूजा बस. तर त्यांनी ते करावं, हे सगळं करता येईल आणि फक्त समजलं. आता या वायूला पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी करता येतील, विघातक गोष्टी आहेत त्या टाळता येतील. आपण ह्या तुळशी आहेत, हे आहेत, हे सगळं विधायक गोष्टी वाढवण्यासारखं आहे. वायूला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत, त्याची शुद्धी करणाऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, रासायनिक वायू आहेत, हे आहेत, हे सगळं ज्याच्यामुळे हे सगळं जीवन अवघड होत चाललेलं आहे. तर ते टाळता येणं शक्य आहे. जिथे शक्य आहे तिथं तरी आपण ते करावं, आपल्यापुरतं तरी करावं. एवढं केलं तरी होईल. आता शेवट राहिलं यातलं 5मधलं आज तेवढं तर थांब. हे आकाशाचं तत्त्व आहे. ते आहे म्हटलं तर आकाश ही म्हणजे समजून घ्यायला, पूजा करायला तशी म्हटली तर अवघड गोष्ट आहे, म्हटली तर अत्यंत सोपी आहे. कारण तिच्यात काहीच करावं लागत नाही. निदान डोळ्यानं बघायला उघडायला तरी डोळे लागतील. इथं काहीच नाही आहे. ते जे काय आहे समोर ते आहेच आहे. तुम्ही काही करा, तुम्ही काही न करा, त्याचं स्थान त्याच्या ठिकाणी कायम आहे. तेव्हा आकाशाच्या बाबतीत उपासना एवढीच आहे की आकाशाचं दर्शन होऊ शकतं, आकाशाचं चिंतन होऊ शकतं. ही आकाशाची आपल्याकडून होऊ शकणारी उपासना आहे. आकाशाकडे बघावं. बाबा महाराज म्हणावे नेहमी आकाशाकडे बघावं. काय साधी गोष्ट आहे खरं सांगायचं तर. आकाशाकडे बघावं हे सांगण्याची वेळ यावी, याच्यातच आपल्याला उपासनेचं मर्म कळलं नाही असा अर्थ आहे, नाही का. आकाशाकडे बघावं काय सांगायला. आता एखादा आकाशाकडे बघून चालायला लागला तर आपण त्याला थांबवायला पाहिजे, हे बरोबर आहे. आपण पण तसलं काय करू नये, कारण पायाखाली इकडे धडपडण्याची शक्यता आहे. हे दुसरं तत्व तिकडे आहे, तेव्हा त्याचं भान ठेवून चालायचं आहे, बरोबर आहे. पण आता रिकामा बसला आहे, काय समजा खुर्चीत बसला आहे, बाहेर अंगणात बसला आहे आणि बसावं त्यासाठी अंगणामध्ये अंगणामध्ये बसावं, गच्चीत बसावं ज्यांना शक्य असेल त्यांनी. कुठे जिथे शक्य आहे, जिथे आकाशाचा संपर्क येणं शक्य आहे तिथे अवश्य त्याखाली बसावं. ती त्याची उपासना आहे. आपण आकाशाकडे उपासना म्हणून पाहिलं काय मला सांगा. आकाश पाहिले हे कोणी पाहिले, ते लहान मुलं जे दुपट्यावर बाहेर पडलेली असतात ती आकाशात बघतच असतात, पक्षी उडत असतात, सगळं असतं. त्यांच्या दृष्टीने किती आनंदाची गोष्ट असते ती. तेव्हा आकाशात स्वतःला काही न करता आनंद देण्याची क्षमता आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या प्रत्येक याला कृतीचा संबंध आहे. श्वास आला जर पोचला आत तर कृतीचा संबंध आहे, त्यामुळे तो आत पोचला तर आपल्याला काय ते मिळणार आहे. तिथे काही नाही करता समाधान देण्याची क्षमता आहे. फक्त पाहिलं, ह्याच्यात काहीच केलं नाही तसा विचार करता. आम्ही काय जाऊन कशाला हात लावला नाही, का उडी मारली नाही, काही केलं नाही, पण नुसतं पाहिलं तरी आपलं मन विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याची उपासना म्हणून आकाशाकडे बघायचं. मग तो मनुष्य तर काय गच्चीत जाऊन आम्ही फार पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे अगदी ह्याच्यातली कॉलेजमध्ये असतानाची की आम्ही त्यांच्या गच्चीवर जायचो, मुंबईत जायचो. बाहेरची परिस्थिती काही फिरण्यासारखी नाही कुठं. तर त्यावेळेला मुंबईत जायचो, त्यावेळेला म्हटलं आपल्याला इथं उपासना काय आहे. त्यामुळे मी त्या गच्चीवरनं त्यांच्या घरातनं वरनं गच्चीवर जायचं निवांत हे टाकायचं. त्यांच्याकडे त्या गच्चीला बाजूचे हे सुद्धा कठडे सुद्धा नव्हते, त्यामुळे इकडे तिकडे जाण्यापेक्षा सरळ आपलं मध्यावर एक पट्टा टाकायचा,
सतरंजी आणि निवांत आकाशाकडे बघत बसायचं. जे समुद्राकडे बघितल्यानंतर तुम्हाला समाधान आहे त्याचे कितीतरी पट आकाशाकडे बघितल्यावर होतं, कारण त्याला काही अंतच नाही आहे, त्याचं स्वतःचं काहीही नाही आहे त्या अर्थाने. फक्त त्याची विशालता जेव्हा डोक्यात येते तेव्हा आपलं जग किती छोटं आहे याची कल्पना येते. ज्या जगात मी वावरतो, ज्याच्यात माझे सगळे अहंकार, माझ्या अमक्या गोष्टी तमक्या गोष्टी सगळे आग्रह अमकं तमकं का आहे त्याच्यात, तेव्हा त्याची आणि त्या आकाशाची समावेशकता बघा. एखाद्या मंदिरात जायला कदाचित परवानगीची प्रश्न येईल, एखाद्या मंदिरात दर्शनाची वेळ असेल, आकाशाच्या दर्शनाची वेळ नाही. किती फरक आहे बघा तुम्ही. हे एकदम विशाल तत्व असल्यामुळं तिथे हे सगळे बंधनं नाही आहेत. आपल्याला तिथे लिहिलेलं असतं 12 ते 2 मंदिर बंद राहील, 2 ते 4 मंदिर बंद राहील, बसावं आहे, काही इलाज नाही. हे होऊ शकतं, पण तिथे 2 ते 4 आकाश बंद राहील असं काय बघा. विचार आता काय विचार केल्याशिवाय ते नाही लक्षात येत म्हणून बोलायचं, बाकी काय. आपण जाणतीच मंडळी आहात, आपण हे पाहिलं असेल ते असं कुठं बरोबर नाही. काहीही आकाशाचं म्हणणं नाही. बरं आकाश बघा असंही म्हणत नाही, अवश्य दर्शनाला या वगैरे अजिबात नाही, तसलं पण नाही आहे काही. येऊ नये असं नाही, 12 ते 2 नाही, 4 ते 4 बंद आहे वगैरे काही 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 नाही. सगळं ते सुरूच आहे, अखंड तिथं सुरू आहे काम. तुम्ही केव्हा बघायचं तुम्ही ठरवा. तुम्हालाच विशाल व्हायचं आहे ना, तुम्ही वर बघा. त्याच्यापेक्षा विशाल होता येणं अशक्य आहे आपल्या लक्षात येईल. आकाशाकडे बघण्याचा फार मोठा फायदा आहे. विशाल तर व्हावंच, आणि व्हावं ते कसं व्हावं हे त्याच्याकडे बघून कळतंच. ही आकाशाची उपासना आहे. तर त्या अर्थाने आता ते सर्वसमावेशक आहे. तुम्ही बघितलं तो तुमचा देव नाही. मी जर आता आपल्या घरात सुद्धा मी जरा देवाला जाऊन येते असं जर म्हणाले तर त्या कोणत्याला देवाला जाणार हे आपल्याला माहिती असतं. मी जरा देवाला जाऊन येतो तर हे कुठे जाणार हे माहिती असतं, कारण ह्यांचा देव वेगळा त्यांचा देव वेगळा. आकाश तुमचं माझं काय आहे का? मी माझ्या आकाशात जाऊन येते, तुम्ही तुमच्या असले आहे का शक्य? मला सांगा, शक्य आहे का मला सांगा? ज्या वेळेला ते टॉपमोस्ट असतं त्यावेळेला हे सगळे भेद मावळलेले असतात. ज्या वेळेला ते त्याच्या खाली खाली उतरायला लागतं त्यावेळेला मग तुझं पाणी माझं पाणी, तुझा देव माझा देव हे सगळं होऊ शकतं खाली आल्यावर. पण तिथं काहीच नाही येतलं. तिथे सगळं तुम्ही पहा, आकाश पहा, सकाळी पहा, दुपारी पहा, रात्री पहा, कधी तुम्हाला पाहायचं तेव्हा पहा. त्याचं ते विशाल तेवढं जेवढं असायचं तेवढं आहे, सर्वसमावेशक आहे. ते त्याच्यामध्ये तुमच्यातला भेद जाणत नाही. तुम्ही कोण पाहतात, लहान पाहतात, मोठे पाहतात, वयस्कर पाहतात, अनुभवी पाहतात. तुम्ही 80 वर्षाचे आहात, तुम्ही 2 वर्षाचे आहात, 5 वर्षाचे, काय या आकाशाला फरक पडत नाही. तुम्ही कोणीही बघा, तितकंच विशाल, तितकंच समावेशक, तितकंच प्रेरक, तितकंच आपल्याला तटस्थ. त्याच्याकडे एक फार मोठा गुण आहे. जसं माऊलींनी सांगितलंच आपल्या ज्ञानेश्वर महाराज आहे, उद्या तर ज्ञानेश्वरी आहे बघू त्यांच्या कृपेने झाली तर त्यावेळेला त्या हा विषय होईलच. तर त्याच्यात एक मोठं त्यांनी जसं साधं वर्णन केलेलं आहे की किती ढग येतात जातात. आपण आकाशाकडे बघत असलं तर आपल्याला हे चिंतन आपोआपच होतं. काळे ढग येतात, पांढरे ढग येतात. आता सध्या सीझन आहे, दोन्ही पाहायला मिळतील अशी परिस्थिती आहे. तर ते ढग येतात, मग आपल्याला सूर्यसुद्धा दिसत नाही, सावतो, तो निघून जातो. पुन्हा पांढरे ढग येतात, ते निघून जातात. काय चालू असतं सगळं. आणि ते सगळं गेलं ना ते आकाश पांढरं असतं जसं तसं. जसं त्या पडद्यावर तुम्ही कुठलाही सिनेमा दाखवा, नाहीतर काय धार्मिक काय देवदेवता दाखवा, नाहीतर काय दर्शनं घडवा, काय काहीही घडवा, सगळं झालं की पडदा पुन्हा कोरा असतो. तसं चित्त असं त्याचं शिक्षण तिथे मिळतं. तिथे पाहिलं की लक्षात येतं की ह्याच्यात ढग आले, त्याला काही फरक पडला नाही. काळा आला तरी फरक पडला नाही, गोरा आला तरी फरक पडला नाही, विवाहून गेला तरी फरक पडला नाही, आला नाही तरी फरक पडला नाही. त्याचं जे जसं होतं तसं ते आहे. असं जर आपल्याला साधलं तर आकाशाकडून काय शिकावं, तर ती जी एक तटस्थता आहे, आणि ती तटस्थता म्हणजे कशी आहे, उदासीन कठोर अशी काही नाही. आकाशाकडे बघितलं की फक्त प्रेमळताच आहे, बाकी काहीच नाही तिथे. तर त्या अर्थाने, आणि ती आसक्तियुक्त नाही, ते स्वतंत्र आहे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ यू इट एक्झिस्ट. म्हणजे सूर्य जसा आपल्याला स्वतःशी संबंधित नसते. म्हणजे रमणानंच विचारलं होतं, रमणाने एकदा काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नोत्तरामध्ये हे आहे. ते म्हणजे तुम्ही साधा विचार करून बघा की सूर्य उगवतो, त्याचं कुठलंही प्रयोजन नाही, त्याचा काही हेतू नाही, त्याच्या मनात काही इच्छा नाही, काही नाही, तो उगवतो. आणि तो एकदा उगवल्यानंतर इतक्या गोष्टी बाहेर घडत असतात. अहो सगळ्या चांगल्या उत्तमात उत्तम गोष्टीने, वाईटात वाईट गोष्टी, ह्या सगळं सूर्य उगवल्यावर सगळ्या घडत असतात. माणसं एकमेकांना फसवतात, हे करतात, सह्या घेतात, अंगठी घेतात, अमकं करतात, फसवतात. काय चालू आहे. कुणी मंदिर बांधतोय, कोणी पूजेला जातोय, काय सगळं ते उजवलेलं. त्याचं त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो त्याच्या गतीनं उगवला, त्याच्या गतीनं जात राहणार, त्याच्या गतीनं तो पुढे पुढे सरकत त्याच्या गतीनं निघून जाणार. तर हे म्हणले जसं चालू आहे तशी तटस्थता माणसाच्या आतल्या स्थितीत आहे, फक्त ती त्याला गवसलेली नाही. त्या प्रत्येक घटनेबरोबर तो मागं पुढं होत नाही की जरा काहीतरी चांगलं चाललं आहे थोडा वेळ थांबूया, अजिबात नाही. चांगलं चाललं आहे तरी त्याची गती तीच राहणार, वाईट चाललं असेल त्याची गती तीच राहणार, चांगली वाईट असेल त्याचा काही संबंध नाही. तर तशा अर्थाने आत एक स्थिती आहे. तर तसं आकाशाची एक स्थिती आहे, ते त्याच्या ढगांच्या जाण्या येण्याकडे त्याचा काही संबंध नाही, नसण्याकडे संबंध नाही, असण्याकडे संबंध नाही. त्यातून पुन्हा काय शिकता येतं आकाशामध्ये. एका ग्रस्थाने माझ्याकडे तक्रार, बरोबर आहे, स्वाभाविकपणे प्रपंचाचा मनुष्य येतो तो तक्रारी घेऊनच येतो. तर काय येणार, आनंदाच्या गोष्टी घेऊन यायचं म्हणजे कधीतरी. तर बाकीचं सगळं, तर ते काय म्हणाले
की मला सगळे म्हणजे आता वय असं झालं आहे असं झालं आहे, सगळ्या नातेवाईकांनी मला तोडलं, ज्यांचं मी एवढं सगळं केलं. आता हे काही फार नवीन आहे अशातला भाग नाही. साधारणपणे आपल्याकडे पूर्वीचे सिनेमा होते ना, तेच बदलून बदलून नवीन सिनेमा काढायची पद्धत आहे. तर तसंच आहे. तुम्ही पाहिलं असेल तर एक 50 वर्षाचा सिनेमाचा इतिहास पहा, त्यातली स्टोरी परत याच्यात घालून त्याच्यातलं नाही याच्यात नाही का तिथली घटना ह्याच्या मागं ह्याच्या पुढं असं काहीतरी करून एकदा नवीन काहीतरी तयार करायचं. लोक नवीन म्हणून बघतात, त्यांच्या इकडे काय दुसरं काय नसते आणि त्यांनाही काही दुसरं काय करावं हे सुचत नाही, त्यामुळे ते बघतात. तर त्यामुळे तसंही चालू आहे. तर तसं इकडे जर आपण पाहिलं तर प्रपंचाचं साधारण स्वरूप असं थोडंसं इकडचं इकडे टाकायचं, थोडं तिकडे टाकायचं. म्हणजे असं ग्रॅममध्ये सुद्धा सांगता येईल की 10 ग्रॅम थोडं नातेवाईक टाका, 25 ग्रॅम अपयश टाका, म्हणजे झालं की साधारण जीवन झालं आपलं. ह्याच्यापेक्षा काय फार मोठं वेगळं असत नाही. तर ते तक्रार करायचं, ठीक आहे असू दे. तर त्यांनी तक्रार काय केली की म्हणले नातेवाईकांचं इतकं मी केलं, याचं या वेळेला हे केलं, त्याचं शिक्षणासाठी अमुक केलं, त्याच्यासाठी हे केलं, त्याला घरी ठेवून घेतला, त्याला अमुक केलं तमुक केलं, सगळ्यांनी मला तोडलेलं आहे. तर त्यामुळे आता मला हे दुःख सहन होत नाही. आता काहीतरी दुःख शेवटी माणसाच्या वाटायला लागतं, त्याला ते सहन होत नाही. हा साधारण प्रपंचाचा शेवट. तर म्हणजे ते शेवटी दी एंड वगैरे जातं ते त्यावेळेला पूर्वी यायचं, ते आता येत नाही तसलं काय. पण ते कारण जाहिरात होती त्याची शेवटी, कोणी स्पॉन्सर केले तर ते आता दी एंड पूर्वी यायचं, ते सिनेमा संपला किंवा काय संपलं की लगेच. तर ते जे काय यायचं तसं हे शेवटी हे असं दुःख माझ्या वाटायला. ठीक आहे म्हटलं, तुम्हाला नातेवाईकांनी तोडलं ही काही गोष्ट चांगली नाही. ती ज्यांनी तोडलं किंवा ज्यांनी समजा ते उपकार लक्षात ठेवले नाही, तुमच्या वेळेला नाही, ते सगळं ते कर्म त्यांचे आहेत. तुम्ही तोडले का नाही तोडलं, तोडलं कोणी त्याने तोडलं, लक्षात कोणी ठेवलं नाही त्याने नाही ठेवलं, अकृतज्ञ कोण राहिले ते राहिले, ही कर्म कोणाची त्यांची. म्हटलं त्याचा परिणाम कोणाला होणार त्यानं. मग आपला एक विषय संपला म्हटलं त्यातला, बरोबर. आता राहिला प्रश्न आपल्याला दुःख होते आहे. आपण खरं सांगायचं तर इतकं नाम पहिल्यापासून घेतलेलं आहे किंवा महाराजांचं एवढंच आहे, लहानपणापासून आपण ऐकतोय. त्यांनी निष्काम कर्म करायला सांगितले. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या अपेक्षा हीच आपलं दुःख आहे. ती ठेवायची नव्हती खरं सांगायचं तर, ती आपल्याला अजूनही राहिली म्हणून हा प्रश्न आला. बरं, परमेश्वर असा आहे किंवा महाराज असे आहेत की ते तुम्हाला या क्षणीही काही अडू देत नाही आहेत, ही गोष्ट खरी आहे. ते म्हणतं तुमचं ते आले नाही म्हणून तुमचं काही अडलं असं काही झालं का, आत्ता या क्षणी काही आहे का, तर नाही. कोणी माझी आठवण ठेवली नाही, कोणी माझं लक्षात ठेवलं नाही, मी त्याच्यावर उपकार, ते सगळं खरं आहे. तुमचं काही अडलं का, जेवायला नाही आहे, पाणी नाही आहे, काय झोपायला काय अंथरूण पांघरूण नाही आहे, असं काही आहे का, तर काही नाही, सगळं माझं व्यवस्थित आहे. कुठं जाऊ दे ना, मग उलटं तुमचा फायदा महाराज करून देतात. केवढा व्याप वाचला म्हटलं. हे सगळे नातेवाईक जर येत राहिले असते तर तुम्हाला नामाला वेळ राहिला असता काय यावेळी. आज तुम्हाला किती वेळ आहे, कोणी येत नाही जात नाही, कोणी लक्षात ठेवलं नाही, काही नाही. फार उत्तम गोष्ट आहे. आपल्याला किती वेळ नामाला देतात महाराज, पण आपल्याला ते पाहायला आलं तर हे कळेल. तेव्हा देवे माया सोडविली, तुकोबाने म्हटले ना तसं आहे. कुठे देवे माया सोडविली, त्यांचं काहीतरी होत राहिलं असतं, ते जर आपल्याकडे येत राहिले असतं तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागलं असतं, त्यांना आपल्याकडे यावं लागलं असतं. नाम नाही काही नाही. आणि पुन्हा आपण महाराजांकडे तक्रार करणार, महाराज हे प्रपंचापुढं मला नाम घ्यायला सवड नाही. आता त्यांनी काय करावं, मग त्यांनी काय करायचं ते केलेलं आहे म्हटलं. आता तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लग्न त्याचा उपयोग काय असं आपल्याला विचार होतं. तर आपण लक्षात ठेवूया की आकाशाची उपासना करण्याने काय होतं. हे सगळं आकाशाकडे बघितलं की कळतं. आकाश दर्शन हे एक प्रकारचं ध्यान आहे. 5 मिनटं करा बस, की आपल्या चित्तवृत्ती बदलून जातात. कारण आकाशाची स्थिती पाहिली कीच आपल्या लक्षात येतं, बस ह्याच्यापुढे काही नाही असं वाटतं. ते दुसरी गोष्ट आहे की आकाशाकडे ध्यान ज्या वेळेला आकाशाचं किंवा आकाशाचं जर चिंतन केलं तर आपण लक्षात येईल की आपण क्षणभर असं कल्पना करावं की आपण इथे आहोत आणि आकाशाकडे पाहतो. हे तू वस्तुस्थिती ते आपलं ध्यान चालूच आहे. क्षणभर असं करावं विचार की आपण आकाशाच्या ठिकाणी आहोत आणि इकडे पाहतो आहोत. एक क्षणभर ध्यानामध्ये हेही करून बघावं की आपण त्या ठिकाणी आहोत आणि इथे पाहतो आहोत. आता ही जर समजा क्षणभर कल्पना केली तर खाली मी, माझं दुःख, माझा फ्लॅट, माझं फसवलेलं ते, माझं गेलेलं कॉन्ट्रॅक्ट, माझं गेलेलं प्रमोशन, मग कधी मारलेलं पाकिट, हरवलेलं वस्तू, असंख्य गोष्टी आपल्याकडे आहे. तर मुलं ऐकत नाही, समाज भरकटलेला आहे, संघटनेत आपल्याला स्थान नाही, अमुक नाही, कोणी विचारित नाही. आता खूप यादी आहे नाही, असं काही म्हणत राहणं काय खरं नाही, कारण हे संपणार नाही आपल्याला. तर ह्या अशा तऱ्हेच्या कोणी मला विचारित नाही. नंतर ह्या ज्या आपल्याला लागलेल्या घटना त्या आठवत राहतात वगैरे, सगळं चालू आहे, सुखदुःख सगळं ते इथे चालू आहे. मी आत्ता सध्या आकाशाच्या ठिकाणी, तिथून मी इथं पाहतो. आता ती एवढं विचार आहे, एवढं हे कुठं एवढं सकंभर काय करून आपण दिसणार पण नाही वरनं काही. ते आपण जर बघायला गेलो ना तर आपली बिल्डिंग नाही, आपलं दुःख नाही, ती माणसं नाही, कोणी माझं ऐकलं ते नाही, ती माझं गेलेलं प्रमोशन नाही, माझं काय नाही, माझं नुकसान, माझी चोरी काय तिथून वरून दिसत पण नाही. तर त्याचं सुखदुःख हा विषयच नाही. जेव्हा आकाशात जेव्हा तिथून जाऊन इकडे बघता येतं त्यावेळेला एक प्रकारे बाकीच्या ज्या गोष्टींना अकारण सिग्निफिकन्स महत्त्व आलेलं असतं ते एकदम निघून जातं आणि ते सगळं नगण्य होऊन जातं. अरे हे तर तिथून पाहिलं तर काहीच नाही आहे, माझं कर्तृत्वसुद्धा काही नाही आहे, मला फसवलं हेही काही नाही आहे,
माझं पाकिट गेलं तेही काही नाही आहे, म्हणजे त्यांनी मारावं असं माझं म्हणणं नाही आहे, तुम्ही नीट समजून घ्या, म्हणजे घ्यालच म्हणजे. पण तरीसुद्धा ते जे काही ज्याच्यावर 5-5 वर्षापूर्वी पाकिट जातो माणसाचं, त्याला 5-5 वर्ष त्याचा त्रास होतो. आता त्यातलं पाकिट परत येत नाही, पैसे परत येत नाही, काय होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याच्याकडे असतात, त्याला कमी नसतं, काय नसतं, पण गेलं 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 हे वाटत राहतं. एवढीशी वस्तू ती गेली समजा, काय आपल्याकडे एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये, पण ते गेलं हे डोक्यात जात नाही. ते गेलं ते वरून बघा म्हणजे लक्षात येईल ते केवढं होतं, ते दिसत पण नाही वरून कुठे काय ते गेलं. काय किती मोठं असलं घरदार दिसत नाही, तिथं काय दिसायचं ह्याच्यातलं, तर ह्या अर्थाने पाहिलं की लक्षात येतं. आता हे ध्यान आहे हे वाढवत गेलं की तिथून बघण्याची एक अलिप्तता माणसाकडे आहे. आकाशाकडे बघितल्यावर सुद्धा ती येते, किती अलिप्तपणे हे सगळं पाहते. आपण किती उत्पात करतोय, किती त्या पृथ्वीचा गैरवापर करतोय, किती प्रदूषण करतोय, अणुस्फोट करतो, लाख गोष्टी करतोय आपण. हे सगळं चांगलं वाईट काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, ते सगळं त्याच्याकडून शांतपणे पाहायला लागतं. अशी कल्पना करा की प्रपंचामध्ये आपल्याला असं आकाशासारखं समजा पाहता आलं, बस काय करायलाच नको पुढे, आपण फक्त आता तुमचं नामस्मरण करू. का म्हणलं असेल लक्षात येईल, चित्त बदलून जातं एकदम, तेवढं व्हावं. ओम नमो भगवते श्रीरमणाय. 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 ओम नमो भगवते श्रीरमणाय.